नमस्कार मित्रांनो, ओळगावकडची या युट्यूब चॅनलमध्ये आणि इंस्टाग्राम पेजमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका मिनी व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला होतं गावचं भाडं. गावचं म्हणजे पायटे या गावामधलं भाडं. तर पायट्या गावामध्ये वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. तर कस्टमरला पायट्या गावामध्ये ड्रॉप केला. संध्याकाळी त्यांना 5 वाजता पिकअपला जायचं होतं आणि जाता जाता आडावरती आपले सुधीर पार्टे भेटले. त्यांना आवाज दिला आणि निघालो पोलादपूरच्या दिशेने. हे पाहू शकता, हे कापडे गाव. पोलादपूरच्या दिशेने निघालो कारण की पोलादपूरला जाऊन सीएनजी भरायचा होता आणि आपले आजी आणि आपला छोटा भाऊ भोऱ्या तर तो पोलादपूरला जाऊन थांबले होते, दवाखान्यात आले होते. हे पाहू शकता, इकडे आपल्या आजी आणि आजीच्या मैत्रिणी आपलीच वाट बघत बसले होते. तर त्यांना घेऊन जायचं होतं घरी जाता जाता. आणि हा पाहू शकता दुकानकरी म्हणजेच भोऱ्या. तर तो महिनाभर गावी होता. तर त्याला घेतला, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि येऊन पोचलो आपल्या कुंभळवणी फाट्यावरती. कुंभळवणी फाट्यावरती हे बघू शकता, जो कोणी वाटसरू भेटतो त्याला मी गावामध्ये सोडायचं काम करतो, मग कोणी असू देतो. मग गावामध्ये पोचलो. गावामध्ये पोचल्यावरती एक वेगळाच आनंद असतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं गावात आलेलं दर्शन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मंदिराचं काम आहे ना जोरामध्ये चालू होतं. आपलं हे पाहू शकता, हे भिक्या आबा. मित्रांनो, मंदिराच्या कळसाचं ना एकदम जोरदार काम चालू होतं. भैरवाचं दर्शन घेतलं, गाडी पार्क केली आणि येऊन पोचलो घरी. मित्रांनो, घरी आलेल्या आजी बघा काय दाखवते. मित्रांनो, ही बघू शकता, ही आहे गावठी कोंबडी. तर ही भोऱ्याला गावातल्या एका आजोबांनी आहे ना दिली होती ही गावठी कोंबडी. तर ती घरामध्ये ढाकून ठेवली होती, परंतु ती कशी तरी सुटली आणि निघून गेली. ती माळ्यावरतीच पोचली थेट. अथांग प्रयत्नानंतर कोंबडीला पकडण्यामध्ये आम्हाला यश आलं. मित्रांनो, कोंबडीला पकडली आणि जेवायला बसलो. जेवणामध्ये मित्रांनो सुक्या बोंबलाची चटणी आणि मेथीची भाजी होती. गावच्या अशा या मनमोहक वातावरणामध्ये मस्त जेवणाचा आनंद घेतला आणि म्हटलं चला जरा जाऊन गावातून फेरफटका मारूया. गावामध्ये गेलो तर फाटे फोडण्याचा कार्यक्रम चालू होता आणि घरी आलो आणि निघालो पुण्याला. मित्रांनो, वन डे रिटर्नची ट्रिप होती. घरी आलो, आजीला मस्तपैकी मिठी मारली आणि जड पावलांनी पुण्याच्या दिशेने निघालो. मित्रांनो, आजीला टाटा केला आणि निघालो पुण्याला. मित्रांनो, हा जो रस्ता आहे तो पुण्यावरून येताना ना हवा हवा असा वाटतो, परंतु जाताना नको नकोसा वाटतो हा रस्ता. असं वाटतं हा रस्ता पुण्याला जाऊच नाही, गावी आहे तोच बरा आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला इथंच थांबवतो आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.